वडाळ परिवर्तन सेना यांच्या माध्यमातून जो आक्रोश मोर्चा काढत आहेत, दिल्ली जंतर मंतर वरती जो विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे त्याच्या घटना आपण रोज टीव्ही वरती पाहत आहोत. इतकं सरकार हरामखोर झालेलं आहे, इतकं सरकार खालच्या लेवलला गेलेलं आहे, इतकं नीच आणि मला अजून काय बोलायचं नाही, पण इतक्या खालच्या लेवलला सरकार गेलेलं आहे. असा दलाल आणि भडवा सरकार आहे. हिजडे देखील आज मैदानात उतरले, पण आमचा नरेंद्र मोदी पंतप्रधान हा त्या सोनम वांगचुक सरांना भेटायला आलेला नाही. एवढी घाणेरडी व्यवस्था करून ठेवलेली आहे, हुकुमशाही व्यवस्था केलेली आहे. ज्यावेळेस सोनम वांगचुक सरांच्या वडिलांनी आंदोलन केलं होतं त्यावेळेस माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी तिकडे आल्या होत्या आणि त्यांचं उपोषण सोडवलं होतं. परंतु हा नालायक भडवा नरेंद्र मोदी म्हणेल मी, नरेंद्र नाही, नरेंद्र मोदी आहे तो. आणि दुसरा जो शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान, ही सगळी जी व्यवस्था चालू आहे किंवा ह्या जे शिक्षण मंत्रालयाचा जो अधिकार आहे तो फक्त धर्मेंद्रला आहे. जे पेपर फुटतात एनटीएच्या माध्यमातून त्याची जबाबदारी आहे की पेपर फुटी होऊ नये. तुम्हाला सगळ्यांना अंदाज आहे का की हे जे पेपर आहेत ते कितीला विकले गेलेले असतील? कुणाला अंदाज आहे कितीपर्यंत पेपर विकले गेले असतील? जवळजवळ 28 लाख रुपयापर्यंत हे नीटचे पेपर विकले गेलेले आहेत. 28 लाख रुपयांना 5, 10, 15, 28 पर्यंत शेवटचे पेपर विकले गेले. म्हणजे हे पेपर हे शेतकऱ्यांच्या मुलांनी घेतलेत का? हे मध्यमवर्गीयांच्या मुलांनी घेतलेत का? हे कर्मचाऱ्यांच्या मुलांनी घेतलेत का? हे पेपर जे आहेत हे मोठमोठे तळवे चाटू जे आहेत, अदानी अंबानीचे तळवे चाटू आहेत, हे मोठमोठे उद्योगपती आहेत, त्यांच्या मुलांनी हे पेपर घेतलेले आहेत. आपल्या मध्यमवर्गीयांची तेवढी अवकात नाही की आपण तेवढे पेपर घेऊ शकतो. आणि आमच्या मुलामध्ये ती अवकात आहे, 12-12 तास अभ्यास करण्याची अवकात आहे. आम्ही पैसे देऊन पेपर विकत घेणारी मुलं नाही. ज्या 10-10, 12-12 तास मुलांनी अभ्यास केला त्यांचं वर्ष या सरकारने वाया गेलेलं आहे. पण हा नरेंद्र मोदी त्या वांगचुक सरांना भेटायला आलेला नाही. दुसरं म्हणजे नरेंद्र मोदीचा जो काळा कांड आहे, देशामध्ये त्यांनी एकही प्रेस कॉन्फरन्स त्याच्या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये घेतली नाही. ऍक्शन फाईल मध्ये नरेंद्र मोदीचं नाव होतं. लहान मुलांच्या डायपर पासून ते शाळेच्या फी पर्यंत, पुस्तकांपर्यंत नरेंद्र मोदीने 18% जीएसटीचा टॅक्स लावलेला आहे. परत रुपयाची जी डॉलरची किंमत आहे, काय झालेली आहे डॉलरची किंमत? ही खाली आलेली आहे. कुणाच्या काळामध्ये? ह्या भाजप सरकारच्या काळामध्ये. पेट्रोलचे भाव 60 वरून 100 पर्यंत गेलेला आहे. कुणामुळं? ह्या भाजप सरकारमुळं. परत तुम्हाला माहिती नसेल 151 करोड रुपयाची मेडिकलची कंपनी होती. त्या हरामखोर चायवाल्याने कितीला विकली असेल? त्या हरामखोराने जवळजवळ 121 करोड रुपयाला ही कंपनी विकली. 151 करोड रुपयाची. चायवाला साधा शाळेत गेला नाही आणि आमच्या मुलाला शिक्षण घेऊ देत नाहीये. सरकारी शाळा ह्या बंद पाडलेल्या आहेत. जवळजवळ 94,000 शाळा आजच्या घडीला बंद पाडलेल्या आहेत. आमच्या 90 लाख लाडक्या बहिणींना बरखास्त केलेला आहे लाडकी बहिणीच्या योजनेमधून. गॅसचे दर हे 1000 रुपयावर जाऊन पोहोचले. म्हणजे ही सगळी महागाई, ही सगळी शिक्षण व्यवस्था बरखास्त करण्याचं काम, आमच्या गरिबाला शिकू न देण्याचं काम हे कुणाच्या काळात झालेलं आहे? भाजपच्या काळात झालेलं आहे. एवढे वर्ष हे जे लोक शांत होते, आज या लोकांचा उद्रेक झालेला आहे. त्याच्यामुळं आपण प्रत्येक जण आज रस्त्यावर आलेलो आहोत. दिल्लीच्या ठिकाणी जे आहे, दिल्लीच्या ठिकाणी महिलांचे कपडे फाडण्यापर्यंत नालायक हरामखोर पोलिसांनी मजल केलेली आहे. त्या मुलींच्या पाठच्या पिछवाड्यावर सुद्धा काठी मारण्याचं काम पोलिसांनी केलेलं आहे. इतक्या खालच्या लेवलला जाऊन ही सरकार पोहोचलेली आहे. त्याच्यामुळे आमचा एकच उद्देश असेल की हे सरकार बरखास्त झालं पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. महिलांच्या वतीने मी एवढंच बोलते आणि मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद.